ठाण्यातील एसटी सेवानिवृत्तांची निदर्शने। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ठाणे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ठाण्यातील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय निदर्शने करून आपला निषेध व्यक्त केला। जवळपास 32,000हून अधिक सेवानिवृत्तींची पेन्शन एसटी महामंडळाने प्रशासकीय शुल्क न भरल्यामुळे अद्याप सुरू झालेली नाही, ती तात्काळ सुरू करण्यात यावी। भारत सरकारच्या नवीन पेन्शन योजनेचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळण्यात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे विलंब होत आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये वर्षभरासाठी मोफत प्रवास पास मिळावा। कामगार करारातील तरतुदीनुसार सेवानिवृत्तांसाठी दवाखान्यांची सोय करणे, सेवानिवृत्तांच्या मुलांना नोकरीत 5% आरक्षण मिळावे, तसेच वैद्यकीय बिलांची परिपूर्ती करण्यात यावी। या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी ठाण्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने केली। या आंदोलनात ठाण्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, मी सदानंद विचारे, सरचिटणीस राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र। आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये एकूण 66,000 सभासद आमचे आहेत आणि आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शनं आमची आयोजित केलेली आहेत। आमची 5 जिल्ह्याची निदर्शनं आझाद मैदानामध्ये होती, परंतु जरांगेचं हे वादळ आलं, त्यामुळे आम्ही तो निर्णय बदलला पोलिसांच्या सल्ल्याने आणि आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करतो 5 जिल्ह्यात सुद्धा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होईल। आमची माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन एवढीच आहे की जे आमचे प्रलंबित प्रश्न आहेत ते तुमच्याशिवाय सुटणार नाही आहेत, कारण तुम्ही महामंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहात, तर तुम्ही जर याच्यात लक्ष घातलं तर आम्हाला न्याय मिळू शकेल, अन्यथा न्याय मिळणार नाही आहे। आजपर्यंत एसटी महामंडळाने आम्हाला जो काय वागणूक दिली ती सुद्धा निषेधार्थ आम्ही असं पत्रामध्ये दिलेलं आहे। कारण कुठलीही गोष्ट म्हटली की ते लगेच कोर्टामध्ये जातात, पेन्शन संबंधी सुद्धा कोर्टामध्ये गेले, आता कोर्टामध्ये गेले म्हणजे प्रलंबित होतात। खरं म्हणजे कोर्टात जाण्याची काय गरज नव्हती। एसटी महामंडळाने तो पेन्शनचा इन्स्पेक्शन चार्ज भरला असता। देशामधला एकूण 164 या पेन्शन योजनेला कंपन्या कनेक्टिंग आहेत, MSCB सुद्धा कनेक्टिंग आहे महाराष्ट्रातली, पण ते सगळे इन्स्पेक्शन चार्ज भरतात। फक्त एसटी महामंडळ इन्स्पेक्शन भरत नाही, कारण महाराष्ट्र शासन त्यांना कन्सेशन दिलं असं त्यांचं म्हणणं। मग कन्सेशन दिलं तर मग महाराष्ट्र शासन दिल्लीचं ऐकत का नाही, दिल्लीवाले का ऐकत नाही आहे। आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली त्यांच्यासमोर, परंतु तिथं जेव्हा मांडायला जातो त्यावेळी पोलीस सांगतात की बाबा इथं आंदोलन तुम्हाला करता येणार नाही, आम्ही तुमची मिटिंग घडून आणतो। पण त्यांचं असं म्हणणं पडलं इन्स्पेक्शन चार्ज भरा, तुमच्या ज्या काय सगळ्या केसेस आहेत त्या केसेस आम्ही फायनलाइज करून टाकू। आता केसेस काय आहेत ते याचं नाव त्याला, त्याचे पैसे याला, याचे पैसे त्याला, त्याच्यामुळं आज जवळजवळ 3 ते 4 हजार महाराष्ट्रामध्ये पेन्शनच्या क्लेम सेटल होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे आज 2017 पासून लोकांचं हे आहे। आता आम्ही निवृत्त होतो, एसटी महामंडळाची त्यावेळी परिस्थिती बरोबर नव्हती, परंतु 2017 पासून आजपर्यंत आमची थकबाकी म्हणजे महागाई आमचा रजेचा पगार उर्वरित जे काय थकबाकी आहे ती फक्त प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी आम्हाला देते एसटी महामंडळ, ते सुद्धा 19 डिव्हिजनला देत होते। आम्ही तक्रार केल्यानंतर 19 नंतर ते सेंट्रल ऑफिस द्यायला लागलं। आता उर्वरित जे आहे प्रत्येक कामगाराचे रजेचा पगार जवळजवळ 5-5, 6-6, 7-7 लाख रुपये आहे। आता त्याच्यावर पेन्शन व्याज द्यावून सांगितलं, ते व्याज द्यायला तयार नाही आहेत आणि पैसे देत नाही आहेत। एक तर वाढ पेन्शन होत नाही, भारत सरकार करत नाही, आम्हाला 1,000 पेन्शन मिळते किंवा 2,000 मिळते, 3,000 मिळते, त्याच्यामध्ये आमचं काय भागला ह्या परिस्थितीमध्ये। आणि आजच्या परिस्थितीमध्ये मनुष्य आयुष्य निवृत्ती झाल्यानंतर आजारपण सगळं सुरू होतं, कुणाला अमक्याला आलं, कुणाला अमक्याला, ह्याला पैसा परवडत नाही आम्हाला। आणि सगळ्यांचीच मुलं काही सुशिक्षित किंवा श्रीमंत नाही आहेत ना, त्याला फार विषयबद्ध होतो। तर आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की आमचे जे प्रश्न आहेत हे आपल्या लेवलला चर्चा करा। एसटी महामंडळ ह्याच्यामध्ये काही करू शकणार नाही आहेत, ते काय म्हणतील आम्ही रिपोर्ट पाठवतो, तेव्हा आमची विनंती आहे। आज आम्हाला खरं आझाद मैदानामध्ये आम्ही करणार होतो, परंतु आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या सल्ल्यानुसार आम्ही डिव्हिजनमध्ये आलो आणि डिव्हिजनचा 9 आम्हाला परवानगी दिली आणि आम्ही इथं करतोय। आता मला दुपारी MD साहेबांनी बोलवलेलं आहे, म्हणजे इकडे निघालो 12:30 वाजता, बघू काय ते म्हणतात ते, पण जे काय चर्चेत निर्णय निघेल ते आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळवू, पत्रकारांना सगळं कळवू आणि ह्याच्यात तुम्ही आम्हाला प्रसिद्धी द्यावी आमच्या ह्या सगळ्या आंदोलनाला। आणि आता सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत, आता माझं वय 82 वर्ष आहे, 82 वर्षात सुद्धा आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी भांडतो आणि महाराष्ट्रामध्ये 66,000 लोक आहेत, याचा महाराष्ट्र शासनाने विचार करावा। 66,000 लोकांच्या बाबतीत काय होतं एवढं विनंती करतो,
किंवा प्रसिद्धी द्यावी एवढी पत्रकारांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.